नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशाच एका माहितीपट व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओचा मुख्य विषय हाच आहे की क्रीडा मंत्रालयाने नुकतेच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. नेमके किती खेळाडूंना अजून पुरस्कार मिळाले आहेत आणि ते खेळाडू नेमके कोणते कोणते आहेत याची इत्थंभूत माहिती देणारा हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच आला तर चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती आपण क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट, खेळाडूंनी केलेले विक्रम, त्यांच्या विक्रमांची कामगिरी नेमकी कशी होती, त्यांचे प्रशिक्षक कधीपासून होते, भारतीय क्रिकेट क्षेत्रातील महत्त्वाचे अपडेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातील महत्त्वाचे अपडेट व्हिडिओच्या स्वरूपात आपण देत असतो, जिचा विद्यार्थ्यांना चालू घडामोडी अंतर्गत क्रीडा विषयी प्रश्न त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर द्या. व्हिडिओचे प्रश्नाचे उत्तर सापडून जातील. आजच्या व्हिडिओचा विषय व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नुकतेच क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. एकूण 17 खेळाडूंना अजून पुरस्कार आणि घोषित झालेले आहे. नेमके ते खेळाडू कोणते कोणते आहेत याची इत्थंभूत माहिती आपण आता बघूया. सर्वप्रथम अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आहेत. तेजस्विनी शंकर ॲथलेटिक्स खेळाडू आहे. दुसरं मोहम्मद अजमल व्ही ॲथलेटिक्सचा खेळाडू आहे. प्रियंका गोस्वामी ॲथलेटिक्सची खेळाडू आहे. चौथं ट्रिसा जॉली बॅडमिंटन. पाचवं गायत्री गोपीचंद बॅडमिंटन. सहावं नरेंद्र बॉक्सिंग. सातवं विदित गुजराती बुद्धिबळ. आठवं दिव्या देशमुख बुद्धिबळ. त्याचप्रमाणे धनुष श्रीकांत दिव्यांग नेमबाजी. लाल रेमसियामी हॉकी. राजकुमार पाल हॉकी. सुरजीत कबड्डी. पूजा कबड्डी. 14वा खेळाडू आहे रुद्राज खंडेलवाल पॅराशूटिंग. 15वा खेळाडू आहे एकता भ्यान पॅरा ॲथलेटिक्स. 16वा खेळाडू आहे अरविंद सिंह रोईंग. आणि 17 आणि शेवटचा अजून पुरस्कार विजेता खेळाडू आहे अखिल शोरान नेमबाजी. अशा रीतीने आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी अंतर्गत क्रीडा म्हणजेच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार घोषित झालेले आहेत. नेमके अजून पुरस्कार विजेते खेळाडू कोणकोणते आहेत, त्यांचे नावं काय आहेत, ते कोणते खेळाशी संबंधित आहेत याची इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. या 17 खेळाडूंमध्ये एकही क्रिकेटचा खेळाडू यावर्षी नाही आहे आणि यावर्षी खेलरत्न पुरस्कार देखील कुणालाच मिळालेला नाही आहे. त्यामुळे अजून पुरस्कार विजेते खेळाडू एकूण 17 आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षकांना दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार नेमका कोणत्या प्रशिक्षकांना मिळाले, कोणत्या खेळाचे ते प्रशिक्षक आहेत याची इत्थंभूत माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल, त्यांना माहिती पडेल की चालू घडामोडी अंतर्गत प्रश्न विचारला जाऊ शकतो. यावर्षी एकूण किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले आहे, तर एकूण 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. ते 17 खेळाडू नेमके कोणते कोणते आहेत ते तुम्हाला एक एक वाचून सांगितलेलं आहे. त्यामुळे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओ हा प्रशिक्षकांचा असेल. नेमके कोणत्या प्रशिक्षकांना गुरु द्रोणाचार्य पुरस्कार भेटला आहे, गुरु द्रोणाचार्य जीवन पुरस्कार भेटलेला आहे याची इत्थंभूत माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तुर्तास एवढंच. धन्यवाद.